Hello students, in part 16 of electrostatics, we will study the next article, capacitance of parallel plate capacitor with dielectric slab between the plates. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये विदाउट डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द प्लेट्स फॉर्म्युला डिराईव्ह केला होता कपॅसिटन्सचा. सो कन्सिडर अ कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक मीडियम. ज्यावेळेला डायलेक्ट्रिक मीडियम नसेल त्यावेळेला आपण काय गृहीत धरतो, तर त्यामध्ये एअर मीडियम किंवा व्हॅक्यूम असेल बिटवीन द प्लेट्स अँड दिस कपॅसिटन्स इज से C0. आपण C चा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता A एप्सिलॉन 0 अपॉन D. तर इथं फक्त C0 कन्सिडर केलेला आहे. तर दोन्हीमध्ये डिफरन्स करण्यासाठी हा C0 कन्सिडर केलेला आहे. द फॉर्म्युला इज A एप्सिलॉन 0 अपॉन D. व्हॉट इज A, व्हॉट इज एप्सिलॉन 0 अँड व्हॉट इज D? So we already know A is area of each plate, D separation between the plates, and epsilon 0 is the permittivity of vacuum or free space or air. Let the dielectric slab of thickness T. आता thickness T चा dielectric slab आहे आणि तो इंट्रोड्यूस केलेला आहे. सो T इज लेस दॅन D. हा महत्वाचा कन्सेप्ट आहे. T आणि D मध्ये रिलेशन काय आहे बघा. जो डायलेक्ट्रिक स्लॅब आपण इन्सर्ट करणार आहे त्याची थिकनेस दोन प्लेट्सची जी सेपरेशन आहे त्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे एअर गॅप राहणार आहे त्याच्यात. इज इंट्रोड्यूस बिटवीन द प्लेट्स. यालाच आपण म्हणू शकतो कपॅसिटर इज पार्शली फील्ड बाय डायलेक्ट्रिक. इज अ पार्शली फील्ड, नॉट कम्प्लिटली फील्ड. कपॅसिटर इज पार्शली फील्ड बाय डायलेक्ट्रिक. आता याची डायग्राम कशी येते बघूया आपण. ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला डायग्राम दाखवते. These are the two plates, conducting plates आहेत ह्या पॅरलल प्लेट कपॅसिटर मधल्या. एका प्लेट वरती चार्ज आहे प्लस क्यू, सेकंड इज ऑफ मायनस क्यू. सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी. तर ह्या दोन प्लेट्स आपल्याला माहिती आहे याचा कपॅसिटर झालेला आहे आणि आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला होता तो A एप्सिलॉन 0 अपॉन D. D इज द सेपरेशन बिटवीन द प्लेट्स. आता याच्यामध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब आपण ठेवायचे. सो दिस इज अ डायलेक्ट्रिक स्लॅब. आता या स्लॅबचं जी थिकनेस आहे ती D पेक्षा कमी आहे. म्हणजे तुम्हाला हे दाखवताना, डायग्राम दाखवताना हा पार्ट लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे एवढ्याच भागामध्ये डायलेक्ट्रिक आहे आणि बाकीच्या मध्ये काय असणार आहे, राहिलेल्या जी स्पेस आहे या ठिकाणी एअर किंवा व्हॅक्यूम. सो D इज द सेपरेशन बिटवीन द प्लेट्स. T इज द थिकनेस. हा थिकनेस आहे T. T is less than D. So the dielectric is partially filled in the capacitor. म्हणजे कपॅसिटर मध्ये काही भागामध्येच हे डायलेक्ट्रिक मीडियम आहे. आता ज्या वेळेला आपण हे डायलेक्ट्रिक स्लॅब इथं ठेवणार आहे, पोलार किंवा नॉन पोलार, तर आपल्याला ही अपियर कशी दिसेल, ही आपल्याला कशी वाटेल. एका बाजूला मायनस चार्जेस असतील आणि दुसऱ्या सरफेसला प्लस चार्जेस. हा आपण पार्ट शिकलेला आहे. Now what is the charge? This is due to polarization, so denoted by QP, minus QP plus QP, and sigma P is the surface charge density of this polarized slab. आता E0 हे जे ओरिजिनल फील्ड आहे, हे ओरिजिनल फील्ड एवढ्या जागेमध्ये असणारच आहे. ओरिजिनल फील्ड म्हणजे या कंडक्टिंग प्लेट्सनी तयार केलेलं फील्ड. तर एवढ्या जागेमध्ये एअर आहे, म्हणजे एअर गॅप आहे, त्यामुळे इथं फील्ड असणार ते E0. पण या भागामध्ये डायलेक्ट्रिक स्लॅबच्या भागामध्ये फील्ड कुठलं असणार आहे, द फील्ड ड्यू टू पोलरायझेशन EP. सो दिस इज फ्रॉम प्लस टू मायनस अँड EP इज लेस दॅन E0. सो नेट फील्ड इनसाइड द स्लॅब. हा आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे, आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. दिस इलेक्ट्रिक फील्ड इज रेड्युस्ड. हे इलेक्ट्रिक फील्ड रेड्युस्ड होतं विदिन द स्लॅब ड्यू टू पोलरायझेशन ऑफ स्लॅब. तर हे E ची व्हॅल्यू आपल्याला पूर्वी आपण बघितलेली आहे. E इज इक्वल टू E0 मायनस EP. सो दिस इज द नेट इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द स्लॅब. एवढ्या स्लॅब मध्ये किती फील्ड असणार आहे आतमध्ये, तर E फील्ड असणार. आणि E कसं आलेलं आहे आपल्याला माहिती आहे, E0 मायनस EP. अँड E0 इज द इलेक्ट्रिक फील्ड इन द रिमेनिंग space that is in air gap.
the net electric field inside the dielectric is E equal to E0 minus EP. आता आपल्याला जो आपण पूर्वी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन E अँड E0, हा फॉर्म्युला आपल्याला इथे लागणार आहे. त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, तो फॉर्म्युला अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो द नेट इलेक्ट्रिक फील्ड इज reduced. ऑल्सो वी नो E equal to E0 upon K. हा आपण फॉर्म्युला एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला होता, where K is dielectric constant of the slab. तर हे रिलेशन इम्पॉर्टंट आहे. हाच फॉर्म्युला आपण E0 चा जो फॉर्म आहे, E0 इज इक्वल टू, आपण हे पूर्वी बघितलेलं आहे, सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आणि सिग्मा it is surface charge density, so Q upon A epsilon 0. So instead of E0 you can write this sigma upon epsilon 0, and the sigma is equal to Q upon A epsilon 0, आणि हा K आहे तो राहणारच आहे. So you can write the formula in terms of sigma upon epsilon 0 K is equal to Q upon A epsilon 0 K. आता हे जे फील्ड आहे, आता ह्या कपॅसिटन्स मध्ये काय होणार आहे बघा. ह्या कपॅसिटर मध्ये थोडा भाग आहे तो इलेक्ट्रिक फील्ड Eच आहे, आणि रिमेनिंग पार्ट आहे तो E0चा आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन भाग आहेत, दोन इलेक्ट्रिक फील्ड आहेत. सो कपॅसिटरच्या ज्या दोन प्लेट्स आहेत, ह्या प्लेट्समध्ये, ह्या ज्या दोन प्लेट्स आहेत, ह्या प्लेट्समध्ये थोड्या भागामध्ये E0 फील्ड आहे, आणि ठराविक भागामध्ये म्हणजे T या डिस्टन्स मध्ये E field आहे. So the potential is due to E field and due to E0 field. आता E0 हे कोणत्या ठिकाणी असणार आहे, तर D मधला T जेवढा कमी होईल, म्हणजे D मायनस T एवढ्या स्पेस मध्ये काय असणार आहे, E0 फील्ड असणार. मग आपल्याला पोटेन्शियल बिटवीन प्लेट्स पाहिजेत, कारण आपण C चा फॉर्म्युला काय करणार आहे, चार्ज अपॉन पोटेन्शियल. सो Q बाय V आपल्याला रिलेशन काढलं पाहिजे. तर पोटेन्शियल कसं मिळवू शकतो आपण, सो पोटेन्शियल इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपल्याला माहित झालेला आहे, V इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स. इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स, दिस इज डिस्टन्स और सेपरेशन, अँड दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. तर आपल्याला पोटेन्शियल इथं दोन प्रकारे मिळवायला लागणार आहे, एक ड्यू टू E0 आणि ड्यू टू E. सो टोटल इज summation of these two. तर हे पोटेन्शियल काय येणार आहे बघा, द इलेक्ट्रिक फील्ड इज विदिन द स्पेस, विदिन द स्लॅब, इन द स्पेस T. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं हे E ची जी व्हॅल्यू आहे ती फक्त T या स्पेस मध्ये आहे. हाच पार्ट महत्वाचा आहे, यावरनं तुम्हाला पोटेन्शियल काढता आलं पाहिजे. द इलेक्ट्रिक फील्ड E0 इज इन द स्पेस D minus T. एवढ्या जागेमध्ये E0 आहे. Hence the potential difference between the plates is E0 into D minus T plus E into T. हे कशावरून आलंय, तर V equal to electric field into distance. आता E0 हे किती डिस्टन्स मध्ये आहे, तर D minus T. So multiplied by D minus T. आणि इलेक्ट्रिक फील्ड E किती डिस्टन्स मध्ये आहे, किती स्पेस मध्ये, तर T या स्पेस मध्ये. सो बिटवीन द डिस्टन्स, बिटवीन द सेपरेशन T, देर इज अ इलेक्ट्रिक फील्ड E. मग या दोघांचे समेशन आले. आता E0 आणि E मधला फॉर्म्युला पुटअप केलेला आहे, E0 अपॉन K इंटू T. E0 तुम्ही कॉमन घेऊ शकता, सो D मायनस T प्लस T बाय K. E0 काय केलेलं आहे, कॉमन काढलेलं आहे. सो V इज इक्वल टू E0 चा फॉर्म्युला आपण मगाशी जो लिहिला होता, Q अपॉन A एप्सिलॉन 0, तो लिहिलेला आहे इथे, D मायनस T प्लस T बाय K. आता आपल्याला पाहिजे C इज इक्वल टू Q बाय V. आता ही टर्म फक्त रिअरेंज करायचे, V इथं खाली येईल, बाकीच्या सगळ्या टर्म्स लेफ्ट साइडला, म्हणजे A एप्सिलॉन 0 वर येणार, आणि ही कंप्लीट ब्रॅकेट मधली टर्म डिनॉमिनेटरला येईल. सो Q बाय V इज इक्वल टू A एप्सिलॉन 0 D minus T plus T by K, and this is nothing but capacitance. कपॅसिटन्सला D सिम्बॉल का लिहिलेला आहे, तर विथ डायलेक्ट्रिक आहे म्हणून हा D लिहिलेला आहे. सो CD is equal to
A epsilon 0, this is the formula, upon d minus t plus t by k, where k is dielectric constant. तर हा फॉर्म्युला आला capacitance of parallel plate capacitor when it is partially filled by dielectric. It is partially filled, हा महत्वाचा पॉइंट आहे. partially filled by dielectric. आता partially filled च्या ऐवजी आपण completely filled या केसेस मध्ये आपण बघू शकतो. completely filled by dielectric. म्हणजे डायइलेक्ट्रिकची जी टी स्पेस होती ती डी एवढी केलेली, म्हणजे पूर्ण हा जो कॅपॅसिटर आहे याच्यात जी आपण स्लॅब बसवणार आहे ही स्लॅब पूर्ण येणार आहे. सो टी इज इक्वल टू डी. So this is plus charge, here it is minus. These are the two plates आणि मध्ये हा आला डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिक आता पूर्ण भरलेला आहे. ज्यावेळेला पूर्ण भरलेला असेल त्यावेळेला तुम्हाला टीच्या इथं काय घेतलं पाहिजे, डी घेतलं पाहिजे. तर हाच जो वरचा फॉर्म्युला आहे डी मायनस टी प्लस टी बाय के मध्ये काय होणार, या ठिकाणी येणार डी व्हॅल्यू. सो डी मायनस डी 0 झाला आणि टी च्या ऐवजी काय येणार डी. सो हिअर इट इज डी बाय के, ए एप्सिलॉन 0 डी बाय के. आणि तुम्ही रिअरेंज करून ए एप्सिलॉन 0 के बाय डी. सो एप्सिलॉन 0 इज नथिंग बट C0, that is the capacitance without dielectric into K. म्हणजे डायइलेक्ट्रिक मीडियमने काय केलेलं आहे तर कॅपॅसिटन्स हा इन्क्रीज केलेला आहे बाय के टाइम्सने इन्क्रीज केलेला आहे. सो CD इज ग्रेटर दॅन C0. विदाउट डायइलेक्ट्रिक आहे तो C0, एप्सिलॉन 0 अपॉन डी. आणि ज्यावेळेला आपण डायइलेक्ट्रिक स्लॅब कम्प्लिटली फिल करू त्यावेळेला डायइलेक्ट्रिक स्लॅबचा जो कॉन्स्टंट आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्या के ने मल्टिप्लाय करायचंय C0 ला. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कशाची मिळणार, कॅपॅसिटन्स विथ डायइलेक्ट्रिक कम्प्लिटली फिल्ड इन द कॅपॅसिटर. तर हा फॉर्म्युला आपण याच्यावरनं डिराईव्ह केलेला आहे. कम्प्लिटली फिल्ड हा पार्शली फिल्डचा फॉर्म्युला पहिला डिराईव्ह करायचा. समजा जर डायइलेक्ट्रिक स्लॅबच नाहीये, याच्यावरनं हा फॉर्म्युला डिराईव्ह करता येतो का बघा. एक तर कम्प्लिटली फिल्डचा डिराईव्ह केला, नो डायइलेक्ट्रिक घेतला आपण. समजा नो डायइलेक्ट्रिक तर टी ची व्हॅल्यू काय येणार 0. मग तुम्हाला ह्या फॉर्म्युलामध्ये म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे डी मायनस टी प्लस टी बाय के. So this t is equal to 0. So here it is d and plus 0 by k. So this becomes 0. Only d राहणार आहे. म्हणजे a epsilon 0 upon d. म्हणजे आपण जो पूर्वी फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे तोच फॉर्म्युला आहे. म्हणजे हा फॉर्म्युला CD चा जो लिहिलेला आहे तो डायइलेक्ट्रिक फील्ड or dielectric medium is partially filled in the capacitor, parallel plate capacitor. आता आणखीन एक केस बघायची. This is next case. If different dielectrics are filled between the plates. आता डायइलेक्ट्रिक कसे फिल केलेले आहेत बघा. दोन प्लेट्स, ह्या दोन प्लेट्स आहेत, दोन प्लेट्स मधले डिस्टन्स आहे D आणि याच्यामध्ये हे असे डायइलेक्ट्रिक फील्ड केलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डायइलेक्ट्रिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे थिकनेसेस असते. So between the plates there are number of dielectrics having different dielectric constant and different thicknesses. समजा फक्त आपण दोन घेतले, ह्या दोन प्लेट्स आहेत आणि आपण दोन डायइलेक्ट्रिक त्याच्यामध्ये भरले T1 K1 आणि दुसरा आहे तो T2 K2. हे पूर्ण भरलेलं आहे, लक्षात ठेवा हे कम्प्लीट भरलेलं आहे, कम्प्लिटली फिल्ड बट इन अ डिफरंट मॅनर, डिफरंट स्टाईलने भरलेले आहेत. तर एवढ्या भागामध्ये जो आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 साठी भरलेला आहे जो भाग, त्याचा कॅपॅसिटर काय येणार आणि दुसरा कॅपॅसिटर काय येणार. हे दोन्ही कसे दिसतात अरेंजमेंट केलेले, तर हे दिसतात सिरीज मधले. ही अरेंजमेंट कशी दिसते, कारण हा प्लेटचा एरिया आहे A, फक्त
प्लेटचा एरिया हा ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबचा एरिया राहणार आहे, पण एवढ्या जागेमध्ये असणार आहे T1 K1 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला हे दोन कपॅसिटर्स दिसतात आणि हे दोन्ही सिरीज मध्ये असल्यासारखे वाटतात. मग C1 ची व्हॅल्यू काय येईल? C1 आपल्याला काढायचं आहे A एप्सिलॉन 0 K1 A तोच राहणार आहे अपॉन D, म्हणजे जो सेपरेशन आहे ते सेपरेशन आहे आता T1 आहे, सो T1 इज द सेपरेशन. C2 काय येईल? A एप्सिलॉन 0 A तेवढाच राहणार आहे कारण पूर्ण एरिया ऑफ प्लेट आहे तोच स्लॅबचा पण एरिया ऑफ प्लेट आहे, त्या स्लॅबचा एरिया A आहे, K2 अपॉन T2. आता हे समजा सिरीज मध्ये असतील तर आपल्याला रिझल्टंट कपॅसिटन्स काय मिळेल? 1/CS इक्वल टू 1/C1 1/C1 प्लस 1/C2. आता 1/C1 म्हणजे हा पार्ट रिव्हर्स करायचा, T1 अपॉन A एप्सिलॉन 0 K1 प्लस T2 अपॉन A एप्सिलॉन 0 K2. यातनं कॉमन काय काढता येईल आपल्याला? सो 1/CS इक्वल टू this is 1 upon A epsilon 0 T1 upon K1 plus T2 upon K2. आता हे 1/CS आलंय त्यामुळे CS ची व्हॅल्यू काय येईल? A epsilon 0 upon T1 by K1 plus T2 by K2. दोन फील्डसाठी. मग तुम्हाला जर जास्त दिलेले असतील डायलेक्ट्रिक स्लॅब्स T1, T2, T3 तर हेच रिलेशन तुम्ही जनरलाइज करायचे, म्हणजे जी डिनॉमिनेटर टर्म आहे ही फक्त वाढत जाणार आहे. So similar to series arrangement of capacitors, this appears as similar to series arrangement of capacitor. So this is the formula. Capacitance of parallel plate capacitor A epsilon 0 आणि हे एक्सटेंड केलेलं आहे. हे इक्वेशन फक्त 2 साठी होतं, दोन डायलेक्ट्रिक साठी. तसं हे नंबर ऑफ डायलेक्ट्रिक्स. नेक्स्ट केस इज इफ द डायलेक्ट्रिक्स आर पॅरलल. असे बसवलेले डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय केलेलं आहे, त्यांचा जो थिकनेस आहे तो D एवढाच ठेवलेला आहे आणि त्याची एरिया जी आहे स्लॅबची एरिया तरी त्या प्लेटपेक्षा कमी एरिया आहे. A1, A2, A3, नंबर ऑफ A6 अशा प्रकारचं बसवलेलं आहे. तर अशा स्टाईलने डायलेक्ट्रिक स्लॅब्स बसवल्या तर हे कपॅसिटर्स पॅरलल प्लेटमध्ये जोडल्यासारखे दिसतात. म्हणजे याला हे जे P1 आहे हे पॉझिटिव्ह प्लेट आहे, म्हणजे सगळ्याला इकडे पॉझिटिव्ह येणार. ऑल पॉझिटिव्हस आर कनेक्टेड टुगेदर आणि इकडे सगळे निगेटिव्ह येणार. म्हणजे ज्या वेळेला अशी टर्मिनल्स असतील त्यावेळेला हे कपॅसिटर्स कसे दिसतील तुम्हाला? पॅरलल जोडल्यासारखे, कारण इथं एरिया डिव्हाइड झालेला आहे पण सेपरेशन हे तेच राहिलेलं आहे. म्हणजे थिकनेस ऑफ स्लॅब तोच राहिला D, पण स्लॅबचा एरिया बदलला. आता जर पॅरलल असेल तर याचा रिझल्टंट काय येणार बघा. C इक्वल टू एप्सिलॉन 0 D ब्रॅकेटमध्ये A1 K1 प्लस A2 K2 प्लस AN KN. N असतील तर इथं 6 काढून दाखवलेले आहेत, बट देर आर नंबर ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब्स. मग तुम्ही 2 साठी काढू शकता, मोर दॅन 2 साठी काढू शकता. पण समजा एरिया सगळ्यांच्या इक्वल असतील तर काय होणार आहे बघा. इफ A1 इक्वल टू A2 इक्वल टू A3 इज इक्वल टू AN इज इक्वल टू A बाय N. फॉर्म्युल्यामध्ये येणार A एप्सिलॉन 0, A कॉमन येणार, D आणि जेवढे N आहेत N डायलेक्ट्रिक्स आहेत ते इथे येतील, K1 प्लस K2 प्लस K3. समजा याच्यामध्ये 2 सांगितलेले आहेत तुम्हाला, दोन डायलेक्ट्रिक्स आहेत, 2 डायलेक्ट्रिक्स K1 आणि K2. A1 is equal to A2, therefore A is equal to काय येणार? A1 plus A2, कारण A हा म्हणजे हा पूर्ण भाग,
याच्यामध्ये हे दोन आहेत बसवलेले. सो A1 plus A2 equal to A. So A1 is equal to A2. So if you write this, A1 plus A1 is equal to twice A1. So A1 is equal to A upon 2. म्हणजे हा कॅपॅसिटन्स काय येईल? A epsilon 0 upon 2D K1 plus K2. हे तुम्हाला ह्या ट्रिक्स उपयोगी पडतात ते CT क्वेश्चन किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत त्याच्यामध्ये ह्या उपयोगी पडतात. Now there is one more case. If capacitor is fed by conducting slab. आता हा जो आपला कॅपॅसिटर ओरिजिनल कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक याच्यामध्ये हे ठेवायचे ते कंडक्टिंग स्लॅब. सो दिस T is conducting slab. कंडक्टिंग स्लॅब म्हणजे मेटल कंडक्टिंग स्लॅब जर ठेवली तर याच्यामधलं इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे? इक्वल टू 0 असणार आहे. त्यावेळेला C ची व्हॅल्यू काय येणार बघा. C हा तर समजा इथं मेटल लिहिलं, पण ओळखण्यासाठी हे मेटल लिहूया. पोटेन्शियल बिटवीन द प्लेट्स. आता हा पार्ट 0 झाला म्हणजे काय राहणार आहे? फक्त E0 जो आहे तो पार्ट राहील. सो V इक्वल टू E0 इंटू D मायनस T तेवढाच राहणार आहे. आणि E ची व्हॅल्यू इथं 0 झालेली आहे त्यामुळे दुसरा भाग येणार नाहीये. सो दिस इज व्हेरी सिंपल केस. सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 D मायनस T Q upon A epsilon 0 D minus T. So Q by V, transfer all the terms. Q by V equal to this. So C equal to A epsilon 0 upon D minus T. जर तुम्हाला हे बायफर्गेशन करायचं असेल तर A epsilon 0 D 1 minus T by D. आणि हा पार्ट म्हणजेच काय आहे? C0. C0 upon 1 minus T by D. 1 minus, this is always less than 1. Denominator less than 1 येणार. लेस दॅन 1 आल्यामुळे काय होणार आहे? C मेटल जो भरलेला आहे म्हणजे कंडक्टिंग स्लॅब हा नेहमी कॅपॅसिटन्स जास्त असणार आहे. तर हे दुसऱ्या एका पद्धतीने पण सोडवता येतं. हा फॉर्म्युला झाला A epsilon 0 D minus T. सो A epsilon 0 अपॉन D मल्टिप्लाय बाय D म्हणजे D कॅन्सल होईल आणि आहे तसंच इक्वेशन राहील D minus T. So this is C0. C0 D minus D upon D minus T. So C increases by a factor. एवढ्या फॅक्टरने हा वाढलेला आहे. तो फॅक्टर कोणता आहे? D upon D minus T. It is always greater than 1. मेटल स्लॅब जर आपण घातली कंडक्टिंग स्लॅब तर कॅपॅसिटन्स वाढणार आहे. आणि तो किती फॅक्टरने वाढेल? तर D upon D minus T या फॅक्टरने इन्क्रीज होणार आहे. आता ह्या टॉपिक मधला म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मधला एकच भाग राहिलेला आहे, एनर्जी स्टोर्ड इन चार्ज कॅपॅसिटर. तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया.